जय श्रीराम मित्रांनो, राजपाल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व हिंदू बांधवांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो. तर आज कंप्लीट 5 वाजता आपला म्हणजे व्हिडिओ शूट करतो आहे मित्रांनो. आपला ब्लॉग चालू होते. का करा, सकाळी कंप्लीट इथून मी 7ला निघालतो. आपल्याला कंप्लीट 200 किलोमीटरचा रन होता. 200 नाही 300 किलोमीटर जायचं होतं मित्रांनो. 150 किलोमीटर जाणं, 150 किलोमीटर येणं. अचानक फोन आल्यामुळं आपल्याला जावं लागलं आणि व्हिडिओ पण शूट केले, कारण मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती मित्रांनो. आत्ता घरी आलो, चार्जिंग लावलं मोबाईल आणि मग शूट करू लागलो मित्रांनो. तर 300 किलोमीटर जाऊन आला. का करावं मित्रांनो, तुम्हाला बोलले अशी कर्मना गेले आणि चलतेवर कालचा थोडा शूट केलेला मोबाईल म्हणजे व्हिडिओ तेवढाच अपलोड केलं मित्रांनो. तर मित्रांनो, फोन आलता. आत्ता आलो आहे आपण खाली नदीला. कशासाठी आलो आहे तर आपल्या इथं घरी पाणी नाही, सांडपाण्याचं. तर घरापाशी विहीर आहे, त्या विहिरीचं पाणी घ्यायचं होतं. परंतु का करावं, पाणी थोडं खराब आहे, त्याच्यात कचरा वगैरे किंवा झाडाचं पानं पडलं, चप्पल काढावं लागेल आणि पलीकडे जावं लागेल. तर मित्रांनो, पाणी भरपूर आलेलं आहे. एवढं खोल पाणी आहे. तर उद्याच्याला दुपारून आपल्याला जनावर चारायचे झाल्यावर आपल्याला उद्या त्या दिवशी आपण गळण आपलं ती भाला तयार केला होता. घरगुती सामान घरगुती गोळा करून आपल्याला मासे पकडायची होती. उगाच ट्रायसाठी आपल्याला जमतंय का म्हणून. तर ते आज करायचं होतं. अचानक काम आल्यामुळं आपण गेलो. लांब 300 किलोमीटर गाव लागेल तर मित्रांनो. आत्ता चालू इतक्यात फक्त जेवण सुद्धा केलं नव्हतं मित्रांनो. फक्त थोडंसं चहा पिऊन गेलो आलो माघारी. आत्ता जेवण केलो आणि आत्ता म्हणले घरी आबानी की पाणी नाही. तर चला म्हणलो. लाईट पावसाळ्यातली कसं लाईटीचा भरोसा नसते की आज कंटाळा केलो आणि उद्या पाणी घेऊ म्हणून जर बसलो, उद्या आज आहे एक बॅलर म्हणून उद्या जर बसलो, उद्या लाईटीचा फाल्ट आल्यावर पुन्हा कसं करायचं. म्हणून बोर चालू करा आले मित्रांनो. बघा, आपल्या बोरच्या एकदम जवळ आलो आहे आणि तुम्हाला तणनाशक फवारलं होतं, इतकं भयानक जमलंय की सगळं बघा चकाचक आहे का नाही, चकाचक. हरळ सुद्धा जळून गेल्या बघा मित्रांनो. पलीकडल्या बोरपशी बी आहे, ती बी दाखवतो. टोटल जळून गेले बघा. नो टेन्शन धंदा झाला आता. पहिला बोर चालू करू. बोर चालू झाला बघा मित्रांनो. पहिला बारका. दोन्ही बी बोर चालू करावं लागते, तवा पाणी फास्ट वरीच जाते. वरून फोन आला की बंद करा म्हणली की मग बंद करायचं मित्रांनो. तीच बोर बंद करायचं, तिथंच थांबावं लागेल आपल्याला, कारण इकडे येऊन तर काही जमणार नाही. हो का, बघा पूर्ण तणनाशक फवारलेलं सगळं जळून गेले मित्रांनो. टेन्शन राहिली. मला लई टेन्शन नव्हतं. जनावरं घेऊन आलं खाली की भयानक गवत दिसा बघा. हो का, मधल्या दंडाचं बी जळून गेले, पिवळं पडले, म्हणजे ती काय आता येत नाही हे का नाही. हो का बघा, सगळं जळून गेले. त्याचं काही खरं नाही. आता काय येते ती तर नंबर 1 झालं. जोपर्यंत ऊस तोडीला येत नाही तोवर गवत काही येत नाही. आता टोटल जळाले गवत. आजूबी दाखवतो मित्रांनो. 1 मिनिटानंतर बोर चालू कर द्या आधी. बोर चालू करू बघा आत्ता आधी. अरे वाकून जावं लागते रे. ते कसलं क्लूप आहे आमचं बघितलो का. तर बोर चालू झाला बघा आता मित्रांनो. जोपर्यंत पाणी भरून फोन येत नाही तोपर्यंत तुम्हाला दाखवतो आपलं तणनाशक फवारलेलं एकदम सक्सेस काम म्हणजे सक्सेस झाले बघा मित्रांनो. बघा
कसं आहे हे का इथं हिरवं दिसाले, इथं वाळलेलं दिसाले, है का नाही? कसं दिसाले बघा बरं. बघा ही तर बाजू तर टोटलच गेली, काहीच नाही. फार कडपर्यंत गाजऱ्या गवत सुद्धा जळून गेले बघा. मोठा वाटाल तर गाजऱ्या गवत जळायचं नाही काही की, टोटल गाजऱ्या गवत जळून गेले. आता हे काळं भर होते काही दिवसातच. बारकुसा माळावून येणारा एक बारीक झरा आहे मित्रांनो, ती बाजार इथे दाखवतो तुम्हाला, थांबा जरा. आमच्या लहानपणापासून आहे बघा. ती बारकुसं एक नाला आले आणि पावसाळाभर चालते. इथं आहे बघा. आवाज यायला का बघा तुम्हाला? कसलं निसर्गरम्य वातावरण आहे बघा मित्रांनो, हे नाही भारी. मी एक 2 सेकंद शांत थांबतो बघा निसर्गाचा. निसर्गात कसं किती आवड आहे बघा आपल्याला. शेतकरी झालो तो का, देवानं लय भारी जागी आपल्याला जन्म दिले शेतकऱ्याच्या घरी. असलं अनुभवाला कुठे भेटणार आहे? टाटा अंबानी बी, बिर्ला बी झाला किंवा अडाणीच्या बी घरी जन्मलं तर काय उपयोग आहे? ही मजा भेटते का अडाणीच्या घरी? नाही भेटत, शेतकऱ्याच्याच घरी भेटते. किती शांत चिमण्या चिवचिव त्या हो का, आहे का नाही? आणि मध्येच त्या काजव्याचा आवाज चिक 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 चिक, भारी आहे का नाही? तुम्हाला एक अपडेट द्यायची आहे. आपण कंप्लीट 8 महिने व्हिडिओ टाकलो आणि गेले 3 महिने झाले व्हिडिओ टाकायचं बंद केलं. म्हणजे 3-4 महिने झालं. म्हणजे आपलं चॅनल मोनेटाईज व्हायच्या म्हणजे वेळेसच आपण चॅनल म्हणजे व्हिडिओ बनवायचं बंद केलो. कारण त्याच्या मागचं मोठं आहे. घरून बी थोडा प्रॉब्लेम होता, सगळे टेन्समध्ये होते. व्हिडिओ बनवायची माझी मानसिकताच नव्हती त्यावेळेस मित्रांनो, आणि त्यावेळेस बंद केलं तो. आता अजून परत चालू केला तर यूट्यूबनं 2 वेळेस मेल पाठविलं तर त्याला डबल रिप्लाय दिला आहे मित्रांनो आपल्याला. तर आपला वॉच टाईम वाढणार गेला आहे. जेवढा वाढाला तेवढा मायनस होईल आहे. मग ही सर्च करून मी बघितलं तर ही असंच होते मग प्रॉब्लेम. त्याचं ती मॉनिटाईज फिनेट जायत गेलं भविष्यात. मी जेवढं रेकॉर्डिंग करेल तेवढं माझ्यासाठी चांगलं आहे मित्रांनो. कारण ही जी मी आत्ताची क्षण जगालो आहे ती परत येणार आहेत का, म्हणून आपण एक मोबाईल आपल्यासोबत आहे त्याची रेकॉर्डिंग करतो आहे. आणि दुसरे एक असा विषय झाला मित्रांनो की रोज आपण व्हिडिओ अपलोड केल्यामुळं तर आपल्याला यूट्यूबनं एक लाईव्ह बटन दिले. आपण लाईव्ह देखील म्हणजे ही करू शकतो, आपण लाईव्ह व्हिडिओ देखील बनवू शकतो आपण. तर आत्ताच थोड्या वेळात तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ बघण्यात येईल मित्रांनो. आणि अजून एक गोष्ट सांगायची, कमेंटमध्ये सांगा की मित्रांनो कुण्या दिवशी आपण लाईव्ह व्हिडिओ बनवता. तर आपले थोडेच म्हणजे व्ह्यूवर्स आहेत, थोडेच बघतात, 1-2 लाईकच येतात, काय फरक पडत नाही. थोडे बी असले आहेत तर आपली फॅमिली समजता मित्रांनो, यूट्यूबची फॅमिली. तर मित्रांनो कमेंट करत जावा की चांगले व्हिडिओ होले आहेत का वाईट होले आहेत का, ह्याच्यात काय सुधारणा करायची आहे का, असं काही करायचे सांगत जावा की. नुसतं बघताव सोडून देता. लाईक करत जावा, आमच्या व्हिडिओला फॉलो करा आणि करप ढेक राहिलेत राहा. चहा झाला जास्त. आणि अजून काय सांगायचं आहे? काही नाही सांगायचं. तर मित्रांनो ह्या व्हिडिओला थांबू, भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत, जय श्रीराम.